नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। गौराईसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण नैवेद्यासाठी पदार्थ तयार करतो। त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आज आपण काटेदार खुसखुशीत अशी चकली तयार करणार आहोत आणि ती सुद्धा इन्स्टंट अशी चकली भाजणी न करता आपण तयार करणार आहोत। ही चकली तयार करताना आपण अगदी मोजक्या साहित्यांचा वापर करणार आहोत, जी साहित्य अगदी सहज सर्वांच्याच घरात उपलब्ध असतात। भाजणी न करता तयार होणारी ही चकली अजिबातही तेलकट होत नाही किंवा याला जास्त करायला फार जास्त साहित्य तसा वेळही लागत नाही। त्यामुळे ही खुसखुशीत अशी इन्स्टंट चकली तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग आपण या झटपट तयार होणाऱ्या चकलीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला सर्वात आधी एका जाड तळ्याच्या कढईमध्ये 1 वाटी आपण जे कांदे पोहे करतो ते इथे आपण 1 वाटी पोहे घेणार आहोत। याच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत। तर इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि इथे फुटाण्याची डाळ इथे आपण 1 वाटी घेतलेली आहे। तर दोन्हीही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर इथे फुटाण्याची डाळ भाजलेलीच असते आणि पोहे थोडे थंडीच्या दिवसात ते आकसले जातात। तर त्यांचा जो वातळपणा असतो तो पूर्ण निघून जाण्यासाठी आणि ते बारीक त्याचं पीठ होण्यासाठी आपण ते भाजून घेणार आहोत। तर इथे आपल्याला फार जास्त वेळ भाजायचे नाही, कारण इथे बघा आपण जी फुटाण्याची डाळ घेतो तीही ढिसूळ अशी असते आणि जे पोहे असतात ते सुद्धा आधी भाजलेलेच असतात। त्यासाठी ते जास्त वेळ आपल्याला भाजायचे नाही, हलकेसे ते गरम करून घ्यायचे आहे। म्हणजे बघा इथे जे पोहे आहेत ते हाताने असे आपल्याला थोडे मोडून बघायचे। ते जर सहज असे तुटत असतील तोपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे, पण अजून पोहे थोडे वातळच आहेत। ऊन जर असेल तर उन्हामध्ये सुद्धा तुम्ही वाळून घेऊ शकता हे। तर इथे बघा मी आता थोडे भाजून घेतलेले आहेत। तर आता हे भाजून झालेले आहेत। तर एकदा परत दाखवते तुम्हाला हाताने। तर इथे हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि यातले जे पोहे आहेत ते बघा हाताने तोडून दाखवते, तर सहज ते तुटले जातात। इथपर्यंतच आपल्याला ते भाजायचे आहेत। थोडे मी थंड करून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ते बारीक करायचे आहेत। ऊन जर कडकडीत असेल तेव्हाच आपल्याला उन्हामध्ये वाळू घालायचे आहेत। ऊन जर कमी असेल, थंडीचे दिवस असतील तेव्हा हे असे हलकेसे भाजूनच घ्यायचे। तर बघा इथे आता आपण पोहे आणि फुटाण्याची डाळ दोन्हीही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी टाकलेले आहेत। आता आपल्याला याचं छान बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं। इथं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे। छान बारीक असं हे पीठ तयार होतं याचं। तर हे पीठ आता आपल्याला चाळणीने गाळून काढायचं आहे, म्हणजे यामध्ये काही फुटाण्याच्या डाळीचे बारीक असे कण असतील तर ते गाळल्यामुळे निघून जातील। तर इथे चाळणीवर मी मिक्सरच्या भांड्यामधलं पीठ पूर्ण काढून घेते आणि यानंतर आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा गाळून घ्यायचं आहे। तर इथे बघा यामध्ये कितीही बारीक केलं तर थोडंफार असं जाडसर हे राहतंच, त्यासाठी हे जरूर गाळून घ्या। तर बघा इथे असं हे रवाळ थोडंसं पीठ राहतं, तर हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता याच चाळणीमध्ये परत आपण तांदूळाचं पीठ टाकून घेणार आहोत। तर इथे त्याच वाटीने आपण ज्या वाटीने पोहे आणि फुटाण्याची डाळ मोजून घेतली त्यानेच 2 वाटी तांदूळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। तेही एकदा आपण गाळून घेऊ, म्हणजे जरी आपण गिरणीमधून बारीक असं पीठ दळून आणलं तरीही त्यामध्ये थोडेफार तांदूळाचे हे कण राहतात। तर ते बघा असे चाळणीने गाळून घेतल्यामुळे बघा निघून जातात। तर इथे आता दोन्हीही आपले पीठ जे आहेत ते गाळून झालेले आहेत। तर आता यामध्ये सर्वात आधी आपण मीठ टाकून घेणार आहोत। तर इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तर मी इथे 1.5 चमचा मीठ यामध्ये घातलेलं आहे, पण तुम्ही मीठ कसं खाता त्यानुसार कमी अधिक ठेवायचं। आता इथे आपण थोडं तिळाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे। तर इथे मी छोटी 1 वाटी भरून तीळ घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे इथे मी पाऊण चमचा भरून धना पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी ओवा थोडा असा जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आणि इथे बघा अगदी 2 चुटकी एवढी मी हळद घेतलेली आहे। हळद जर जास्त घातली तर तेलामध्ये ती थोडी करपल्यासारखी होते आणि चकलीचा हा रंग बदलतो। आता इथे आपण पाऊण चमचाच एवढं लाल तिखट घेतलेलं आहे। आता घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला या गाळलेल्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। आता सर्व पिठामध्ये आपल्याला एकत्र हे करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ तिखट सगळीकडे एकसारखं असं लागलं जातं।
हळद फक्त मी सांगितली त्यापेक्षा जास्त घेऊ नका. हळद तेलामध्ये थोडी जळते, त्यामुळे चकलीचा हा रंग काळपट येतो. तर आता आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. तर त्याच सारख्या वाटीने आपण इथे पाव वाटी तेलाचं मोहन घेतलेलं आहे. कपाने जर तुम्ही पूर्ण साहित्य मोजून घेत असाल तर 1/4 कप एवढं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. तर इथे बघा, आता तेल आपण छान कडकडीत असं गरम करून घेणार आहोत. यापेक्षा जास्त तेल थोडंही घेऊ नका. तर बघा, मी यामध्ये थोडं पीठ टाकून दाखवलं तुम्हाला, म्हणजेच कडकडीत असं तेल आपण करून घेतलेलं आहे. हे तेल आपल्याला या पिठावर पूर्ण घालून घ्यायचं आहे. आता तेल गरम असल्यामुळे हातानं आपण अजिबातही मिक्स करणार नाही आहोत. थोडं असं उलटण्याने हलकंसं 2-3 वेळा आपण पूर्ण हे तेल यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि नंतर पूर्ण तेलाच्या ज्या काही पिठामध्ये गुठळ्या तयार होतात त्या हाताने आपल्याला मोडून काढायच्या आहेत. म्हणजे तेलाचं मोहन पिठामध्ये सगळीकडे एकसारखं असं लागतं. तर आता इथे बघा, तेल आता थंड झालेलं आहे. तर मी हाताने एकदा पूर्ण तेल यामध्ये मिक्स करून घेते. आणि नंतर मग आपण पूर्ण हे जे चकलीचं पीठ तयार करणार आहोत, त्याचा गोळा जो आपण पीठ भिजवायसाठी आपल्याला पाणी लागणार आहे, ते आपण गरम पाणी वापरणार आहोत. तर हलक्या हाताने पूर्ण बघा यामध्ये तेल आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे तेल एकसारखं सगळीकडे पिठाला लागलं जातं. तर आता बघा, हे पीठ पूर्ण आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे बघा, आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. तर इथे मी जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला कमी पडायला नको. तर इथे एवढं पाणी तर आपल्याला लागणार नाही, पण मी थोडं जास्तच ठेवलेलं आहे. तर इथे पाणी चांगलं असं गरम करून घ्यायचं. उकळी नाही आली तरीही चालेल, पण असं थोडं चटका लागेल असं गरम करून घ्यायचं. तर आता हे पाणी गरम करून झालेलं आहे. तर आता एकदमच पाणी न टाकता आपल्याला थोडं थोडं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचा आपल्याला अंदाज येतो. तर इथे आता पाणीही आपण उलटण्यानेच थोडं सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत. आणि जसा आपण भाकरीचा गोळा तयार करतो अगदी तसा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जास्त जर आपण सैलसर असा हा गोळा तयार केला तर चकली काटेदार अशी तयार होत नाही आणि चकली नरम तयार होते. आतून ती चकली तुम्ही कितीही तळायला घेतली तरीही ती नरमच राहते. त्यासाठी आपल्याला इथे हे पीठ भाकरीच्या पिठासारखं असं थोडंसं घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे. आता परत एकदा मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा हे आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर आता मी हाताने एकदा मिक्स करून घेते आणि याचा गोळा तयार करून घेते. तर इथे आपण गरम पाणी टाकल्यामुळे बघा, आपण जे पोहे घेतलेले आहेत भाजलेले, फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, तर ते पोहे चांगले असे त्याचं पीठ फुलल्या जातं. तर इथे आपली ही खुसखुशीत चकली जी आहे ती तयार होण्यासाठी इथे गरम पाण्याचाच वापर करा. तर आता पूर्ण मी उलटण्याचं काढून घेतलं. आता हाताला थोडं गरम लागत आहे, त्यामुळे मी हलक्या हाताने हे पीठ एका जागी गोळा करून भिजवून घेते. तर एकदमच गरम पाणी असल्यामुळे हाताने न भिजवता सुरुवातीला असं उलटण्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग हाताने गोळा तयार करून घ्यायचा. तर बघा, हा पूर्ण गोळा आपला तयार करून घेतला गेलेला आहे इथे. आता एकदमच पूर्ण गोळा आपल्याला असा पूर्ण नरम असा करून घ्यायचा नाही. बघा, हा रखरखीतच मी ठेवलेला आहे असा. आता यातला पाहिजे तसा गोळा बाजूला काढून घ्यायचा आणि हा पूर्ण आपल्याला 2-3 वेळा चांगला असा मळून घ्यायचा आहे. आणि नंतर मग आपण जो चकलीचा साचा वापरणार आहोत त्यामध्ये आपल्याला याचा असा रोल करून घ्यायचा आणि त्यामध्ये भरून घ्यायचा आहे. थोडा घट्ट वाटत असेल तर अधूनमधून पाण्याचा हात घेतला तरीही चालेल, पण जास्तही पातळ असं पीठ करू नका. तर बघा, हा रोल आपण तयार करून घेतलेला आहे. आता चकलीचा आपण साचा घेतलेला आहे. त्याला मी तेल अजिबातही लावलेलं नाही, कारण आता आपण जास्त तेलाचा वापर करणार नाही आहोत. आता आपण तसंच हे पीठ टाकलेलं आहे साच्यामध्ये आणि साचा बंद करून घेणार आहोत. आता तुम्हाला इथेच मी एक चकली तयार करून दाखवते. तर या परातमध्येच मी चकली तुम्हाला तयार करून दाखवते बघा. तर कशी आपलं म्हणजे पीठ जे आहे ते कसं तयार झालेलं आहे ते दाखवण्यासाठी ही चकली आपण तयार करणार आहोत. तर बघा, ही चकली सहज अशी उचलल्या जाते. तर इथे तुम्हाला किती वेढ्यांची चकली करायची आहे त्यानुसार चकलीला आकार द्यायचा, छोटी मोठी कशी करायची आहे त्यानुसार. तर बघा, ही चकली आपली काटेदार अशी तयार झालेली आहे. तर जास्त आपण सैलसर असं हे पीठ भिजवलेलं नाही, त्यामुळे काटेदार चकलीही तयार होते. तर अशी एक प्लेट घेतलेली आहे, त्याला तेल मी अजिबातही लावलेलं नाही. ही उलटी करून घेतलेली आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला
चकली तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी बघा चकली तयार करत असताना अजिबातही ती मध्ये कुठे तुटली जात नाही आहे। तर त्यासाठी जे आपण पीठ तयार करतो ते पीठ चांगलं बारीक असायला पाहिजे। इथे तांदूळाचं पीठ आहे जे मी घेतलेलं आहे ते सुद्धा चांगलं बारीक असं दळून आणलेलं आहे। तर बघा ही चकली आपली तयार करून झालेली आहे। शेवटचा जो वेढा आहे तो असा तोडून त्याला मध्येच आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे, म्हणजे ती चकली तेलामध्ये सुटली जात नाही। बघा चकली जी आहे ती तुम्हाला जवळून मी दाखवते। ही थोडी चिटकून घेते अशी, आणि आता ही चकली आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी टाकायची आहे। तुम्ही झारा आहे त्यावर सुद्धा ही घेऊ शकता, उलथण्याने सुद्धा टाकू शकता, किंवा हाताने, मी तुम्हाला हाताने टाकून दाखवते म्हणजे ती अजिबातही तुटली जात नाही। बघा आता चकली टाकत असताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मग गॅसची स्पीड कमी करायची। तेल थोडं जरी तुमचं थंड असेल तर तेलामध्ये जी चकली आहे ती पूर्ण अशी सुटली जाते। तर त्यासाठी आपल्याला तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं। आता ही चकली जोपर्यंत स्वतःहून वर येत नाही तोपर्यंत ती पलटवायची नाही, आणि नेहमी न पलटवता आपल्याला 2 ते 3 वेळाच ही पलटवून घ्यायची आहे। आणि बघा चकलीला काय असा छान रंग आलेला आहे सोनेरी। जास्तही काळपट अशी ही चकली आपल्याला तळून घ्यायची नाही। तर बघा ही गरम असल्यामुळे यामध्ये तळण्याची प्रोसेस चालूच असते, त्यामुळे ती जास्तही डार्क रंगावर तळायची नाही। बघा ही चकली आपली तळून झालेली आहे। अजिबातही ही चकली तेलकट होत नाही। आता दुसरीसुद्धा मी तुम्हाला तेलामध्ये अशाच पद्धतीने टाकून दाखवते। परत मी गॅसची स्पीड वाढवून तेल गरम करून घेतलेलं होतं आणि नंतर ही चकली तेलामध्ये टाकलेली आहे। तेलामध्ये चकली टाकल्यानंतर अगदी मिनिटभरासाठीच गॅसची स्पीड मोठी ठेवायची आणि लगेचच कमी करून घ्यायची, आणि कमी स्पीडवरच चकली खमंग अशी तळून घ्यायची। तर ही महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची। तर बघा ही दुसरी चकलीसुद्धा आपली तळून तयार झालेली आहे। आता राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी अशाच तळून घेते चकल्या। तर इथे बघा आपल्या सर्वच चकल्या तळून तयार झालेल्या आहेत। एकही चकली तेलामध्ये सुटल्या गेलेली नाही किंवा तुटली नाही। तर बघा या अशा पद्धतीने चकल्या तयार करून घ्यायच्या। आता तुम्हाला जवळूनसुद्धा मी चकली दाखवते, आपली चकली तेलकट झालेली आहे की नाही, आणि चकली तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते। बघा मी छोट्या मोठ्या आकाराच्या सर्वच चकल्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत। तर इथे बघा 4 वेड्यांची, 3 वेड्यांची, तुम्हाला जशी आवडत असेल तशी तुम्ही चकली तयार करून घेऊ शकता। आणि तिळाचं प्रमाण बघा इथे थोडं जास्त टाकल्यामुळे ते चकलीमध्ये कसे दिसतात। आता हातावर दाखवते तुम्हाला। बघा चकली अजिबातही आपली तेलकट झालेली नाही, अजिबातही हाताला कुठे तेल लागलेलं नाही आपल्या। तर बघा ही झटपट तयार होणारी इन्स्टंट अशी चकली नक्की तुम्हीसुद्धा तयार करून बघा। आणि आता बघा चकली जी आहे आपली दुसरीसुद्धा, तिलाही बघा कसा रंग आलेला आहे, आणि एकापेक्षा एक भारी अशा ह्या चकल्या दिसत आहेत। तर आता चकली तुम्हाला तोडूनसुद्धा मी दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही किती खुसखुशीत अशी आपली चकली झालेली आहे। तर मंडळी तुम्हाला आजची ही झटपट तयार होणारी इन्स्टंट अशी चकलीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका। आता चकली तोडून बघूयात आपण। तर आहे ना ही खुसखुशीत अशी चकली, आणि अजिबातही तेलकट न होणारी चकली करताना मी तुम्हाला भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। आणि जाता जाता एक लाईक करायला विसरू नका। पुन्हा छानशा रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।